हॅलो नमस्कार, कसं वाटतं? नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज आहे मोठा दिवस म्हणजे माझ्या मित्रासाठी. त्याची आहे आज हळद आणि संगीत. तर आम्ही विचार केला तर तिथे आपण जेवणार. तर आपण सकाळ सकाळ हा जिम वरून आलेला आहे, मी घरी आंघोळ वगैरे करून आली आहे. तर विचार केला आपण सकाळ सकाळ जरा ब्रेकफास्ट करूया, म्हणजे ब्रेकफास्ट आणि डिनर करणार, मग लंच स्किप करणार. तर कुठे जाऊया? इडली खायला. ते तर माहितीये, इडली तर खायचीच आहे, पण कुठे? इडली आपल्या इथे मिळते ना समोर. स्वामी. हा बे, स्वामी जाऊ शकतो बे. तिकडचा मेदू वडा, तिकडची इडली पण अमेझिंग असेल. तर आम्ही स्वामीला जातो आणि लवकर आज मी चांगले दिसते यार. मी मेकअप नेहमीच चांगले दिसते रे. पण मी काळे बायको कोणाची आहेस? नाही, काळे कपडे घातले ना की चेहरा असा उजळतो. आणि मी काळे कपडे घातले की चेहरा अजून जरा मावळतो माझा. थंडीमध्ये काळे कपडे घालायचे म्हणजे अशी वॉर्मथ माहिती. येस. नाही घाला, तुम्हाला जे काही घालायचं ते घाला. सकाळ सकाळ कशी गाणी लावायची इच्छा होते आतापासून. संगीत मोड. कॉपीराईटच आला पाहिजे. ब्रेकफास्टच्या आधी शहाळ नारळ पाणी आम्ही पितोय, म्हणजे आमचं खाणं कमी होईल. खूपच नारळ पाणी, खूपच खायला होईल फॉर हायड्रेशन. मी खाणं कमी व्हायला सकाळी मी पाणी पियालाच विसरली. हे घोडे रे, घोडे. तू इथे आलास ना, असं साऊथ इंडियन प्लेस तू अन्नाच वाटतोस. अन्नाच आहे मी. मी घेतला आहे इडली. मला या दोन चटणीसाठी इथे यायला आवडतं, ग्रीन चटणी आणि लसूण. आणि मी आज वेगळं काहीतरी घेतलंय. मी घेतलंय सांबार नाही, रस्सम. काय फरक आहे कळत नाही. लाईट आहे, सांबार इज लाईटर, रस्सम इज डार्कर. आणि तो बोलला की रस्सम इज स्पायसी. आता बघूया आता ना काय क्यूट दिसते माझी बायको. ओ माय गॉड. घरातून निघताना एकदम हात बीत खाली करून सोफिस्टिकेटेड नारी टाईप बाहेर पडते आणि खायला बसली की हात बीत फोल्ड करून एकदम वर करून एकदम व्यवस्थित खायला बसते. शाबाश. शिकलीस तू माझ्याकडनं भरपूर काय शिकली. अजून भरपूर शिकायचं तुला काय पण तू शिकलीस बऱ्यापैकी गोष्टी. व्हेरी गुड. काय घरापर्यंत लावणार का आता डोळ्यावर चष्मा? हा, इथे ऊन येतंय तुला? हा, इथे कुठलं ऊन येतंय? तुझ्या प्रेमाचं. ओ माय गॉड, ते तर आहेच. माझ्या चेहऱ्याचा प्रकाश तुझ्या तोंडावर पडतोय असं म्हणायचंय का तुला? प्रेमाचा? जोरात बोल ना, घाबरते काय? जोरात बोल. माझं प्रेम तुला येडं करतं, बोल जोरात बोल ना. माझ्या प्रेमात तू येडी होतेस, किंचाळायला लागतेस माझ्या प्रेमात. यश. घरी आल्यानंतर नवऱ्याचे म्हणजे जावायचे लाड होणार असं कसं होऊ शकतं? 1 मिनिट तुम्हाला दाखवतो गाईज. क्या लगता है, कैसा मिला है घर हमको? काय बायको भेटली आहे. वा. काय ते तर सांग. खायला घाल पहिले मला पण. काय ते सांग. पनीर भुर्जी आहे गाईज, पनीर भुर्जी आहे. खा रे. आता खायचं होतं पनीर भुर्जी आणि चपाती गरम. ओ माय गॉड. काय आहे अजून त्यात? शिमला मिर्च. 1 नंबर बनवली मॉम, 1 नंबर. तुम्हाला एवढी कमी भाजी का दिलीस? ही शाणी 1 नंबरची. फक्त गौरवसाठी केले, मी माझ्यासाठी पोळा करणार आहे अंड्याचा. शुक्रवार ना आज. ओ नाईस. थोडी एक घास दे फक्त. चपाती घे, मी एक्स्ट्रा चपात्या करते. एवढी कमी भाजी देते. कशी नक्की चांगली झाली. खूप मस्त झालं. पहिल्यांदी कसं वाटतंय? पहिल्यांदा तुला आवरून एकदम टायमाच्या आधी आवरून रेडी होऊन बसून एकदम मध्ये, घराच्या मध्ये बसली. आणि ते पण ते समजलं, ते तेवढं तर कळालं. तू घराच्या मध्ये बसली. कसं वाटतंय तुला पहिल्यांदा माझ्यासारखं लवकर आवरून? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. बरोबर ना. पण मी लवकर आवरून काय करतो तुला माहितीये ना? मी लवकर आवरून तुला आवरायला मदत करतो. पण तू आता लवकर आवरून काय केलंस? मला सांग, मी दिसतेय कशी? दिसते तर चांगली नाही. तुम सबसे हसी, तुम सबसे जवां. सौंदर्य साबण निर्मल. ओ माय गॉड. निर्मळवाले बघताय तर प्लीज तुम्ही आम्हाला स्पॉन्सर करू शकता. दाखवूया ना व्हिडिओ. तू कसे रोज कपडे धुतोस ते दाखवूया ना. असे बघताय ना, समजलं ना कोण धुतोय कपडे? मी धुतोय कपडे. सगळं हे आवरून झालं. मगाशी तुम्हाला दाखवलं माझी स्टोरी. जर तुम्ही इंस्टाग्रामवर जर तुम्ही मला फॉलो करत नसाल तर मी स्टोरीज मध्ये टाकत होतो. हे सगळे जे फापड पसारा हे मिळून करतात घरात, त्याचे आवरण्याचे मी बिहाइंड द सीन्स टाकत होतो. तुम्ही नक्की तिकडे फॉलो करा. तर मगाशी जर तुम्ही बघितलं असेल तर मी स्टोरी टाकलेली. इकडे सगळा फापड पसारा करून ठेवलेला या 2 मुलींनी मिळून, आणि तुम्ही साफ करून ठेवलाय. हे पण साफ आहे, हे पण साफ आहे, हे पण साफ आहे. तुझ्या डोक्यातल्या गुंताला मी साफ करते, त्याचं काय?
हा हे तर घरातला पसार आहे. बरं वाटतंय मला की आज आपण टाइमावरती सगळे रेडी. माझ्यासारखं फील होतंय ना. माझ्या फ्रेंडचा बर्थडे ना तर मला बर्थडे. हॅपी बर्थडे मित्रा, हॅपी बर्थडे. थँक्यू. हिला वाटत होतं तुझा बर्थडे, मी हिला नंतर सांगितलं. एंगेजमेंट पण बोलली आता. हळद आहे तुझी, मी हिला सांगतोय आता. तुला बघतोय पण हळद लागणार ना म्हणजे नवीन कोरिया 12:30. 12:30 संगीत आणि ही बघ दुसरी तुझी, ही दुसरी मैत्रीण जिला माहित नाही की नक्की काय आहे. मी एकटाच आहे मित्रा, मी एकटाच आहे. रेडी व्हायला रेडी झाले. हा काय आहे हे नाही माहिती. हा तर मग माहिती आहे, मी थोडं गडबडलो. हा तर चांगली तर दिसते. मला नाही वाटत, मला सुंदरता दाखवतो. माझी सुंदरता तुम्हाला दिसत असेल काहीच. मी किती सुंदर दिसतो. लवकर म्हणजे एवढे लवकर आलोत. मागे तुम्हाला खुर्च्या दिसतात, एक माणूस नाही आला. हे दोन सोडून ती बाई बोलते नवरा मुलगा अजून आला नाही आणि मला इतकी भूक लागली तर आम्ही जाऊन काहीतरी खातो. हा खाली विजय काहीतरी नावाचा आहे, तिकडे जाऊन खातो. हॉल मध्ये तुम्ही बघू शकता कोणच नाही आलेले. वरत तुला लाज वाटते की नाही? 4 वाजता बोलवत होता तरी आम्ही 4:30 ला आलोय. इथे विजय स्नॅक्स ला आलो आम्ही. इथे क्लास के कॉलेज नंतर अपूर्वा यायचो. क्लास नंतर आम्ही इकडे यायचो वडापाव खायला. कोपरी मध्ये इथे पट्टी समोसा आहे. हा मग पट्टी समोसा. आमचा क्लास इकडे होता म्हणजे आमचा रोमांच वरद अपूर्वा मी वगैरे. पण इकडे पट्टी समोसा आहे. पट्टी समोसा काय त्याच्या आतमध्ये. माझ्या लग्नात हाच मुलगा काळे कपडे घालून आलेला. स्वतःच्या फ्रेंडच्या तरी चांगले थीम करायची फॉलो. तेच काळं तरी नाही घातलं. थँक्यू. निळं घालून आकाशी घालून आलाय. आपणच आहोत रे. आपणच रे खरे मित्र आपण आहोत. आम्ही इकडे आलो त्या नवरदेवाला शोधायला आणि नवरदेव इथून फरार होऊन बोच्याला पाय लावून पळत तिकडे परत सभागृहात गेलाय. तिकडे तिकडे आम्हाला बोलवून तिकडे नव्हता. आता इकडे आम्ही आलो तर तिकडे गेला शहाणा. बघूया त्याला, पकडूया त्याला. आता आम्ही मस्त गाडीमध्ये आलो. मला काय वाटत नाही. मगाशी मला असं चिडचिड होत होती, पोट रिकामं होतं म्हणून. आता माझं पोट भरलेलं आहे. हा आता वडापाव खाल्ला ना दीदीनी, म्हणून आता पोटात काय पोट में हे दाना तो नाटक नाही करेगा शहाणा. प्रॅक्टिस चालू आहे, प्रॅक्टिस. हिला लास्ट मोमेंटला घ्यायला आलाय. हे बघ हे दोघं जा जा कॅडबरी देऊ तुला. हा ओके ओके सगळं. हा पुढे आम्हाला जागा करून दे. तुम्हाला पण कॅडबरी. यश साठी आम्ही दुसरा कुर्ता मागवला कारण की त्याला त्याचा कुर्ता फाडायचा आहे आणि मला त्याचा फाडायचा आहे. पण काय बोलतात त्याला, चुकून माकून जर असं काही झालं की मी त्याचा फाडला आणि त्याच्यानंतर त्याला अचानक सुचलं भयानक की आपण पण याचा कुर्ता फाडूया, तर मग हा फाडायला नको. मी दुसरा कुर्ता मागवलाय ब्लिंकिट वरून, तो बिंदास फाड. आता 15 मिनिटं दाखवते. हे नुसते भाई टाइमपास करतायत भाई. मला कळलं तोपर्यंत आता कुर्ता चेंज करून आलाय. मला तर वाटतं हा पण फाडू नको यश. हा तर आम्ही स्विगीवरनं ऑर्डर केला. नाही तो 5000चा आहे. हा मी स्विगीवरनं ऑर्डर केला 700चा. पण हा पण भरपूर छान वाटतो यार. हा मी ऑर्डर केला. हा खूप मागे जा, दाखव तुझं OOTD. बिंदास फाडू शकतो आम्ही. बिंदास मनापासून मी लावू शकतो. म्हणजे समजा खराब झाला तरी चालेल. आता हे गाडी हो फिटिंग खूप छान झाली. तू बारीक झालाय ना म्हणून फिटिंग. माणूसच तेवढा हे की तुम्ही कुठलाही कुर्ता घातला तरी चांगलाच दिसतो. तर काय करणार म्हणजे नेक्स्ट टाइम पासून चूज करायला मी नाही आली तरी चालेल. बघ चाल बघ सुरुवात झालेली आहे. कुर्ता घातला आता मी बदलला. याचा सर्वात मला जास्त आनंद होतोय कारण आता मी बदला घेणार आहे. याचा त्याच्या आईने लावलंय तुला एवढं प्रेमाने. बदला म्हणजे तसा नाही. बदला म्हणजे त्यांना माहिती तू काय भांडण लावते. बदला म्हणजे बदला म्हणजे बदला घेणार आहे त्याच्या हळदीचा.
एंटरटेनमेंट बघणार आहे तुमची. बदला ही आग वर त्या आगीला आज थंड करणार आहे, त्या आगीला मिटवून टाकणार आहे. काय चालतंय? इंजेक्शन वगैरे घेऊन आलेत काय? दूध पितोय हेल्दी असतं ना. खोटं का बोलतोय रे? नाही आधी तुम्हाला लोकांना सोडता नाही येणार. इलेक्ट्रिकचा जमाना आहे ना. कुठेतरी वेगळीकडे फोटो काढतो. डीजेच्या इकडे खाली ठेव रे. बर्फाचं दूध आहे ना? बघू. मी दाखवतो. नाही 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 नाही. बाप रे, सर्दी नको व्हायला त्याला. गाईस थोडासा बॅकफायर झालाय पण मजा जाम आली भाई. एक नंबर मजा आली. तुझ्या केसाला लावलाय रोमांचनी. नाचायचे कधी? यश तुझे केस मागे बघ. बरं झालं कपडे चेंज केले. केस पण धुवावे. ही तर पूर्ण पिवळी दिसते. एक वेगळा भरलं माझं खातं. सो मी अजून पिवळाच आहे भाई. घरी पोहोचलोय आणि खूप दमलोय. यश तर भरपूर दमला असेल. आता आम्हाला आंघोळ म्हणजे मला तरी आंघोळ नाही करावी लागणार पण ह्याला आंघोळ करावी लागणार. नाचलो वगैरे आहे ना म्हणून. आणि उद्याचा दिवस जाम हेक्टिक आहे. उद्या अजून एक लग्न आहे, 3 ब्रँड शूट्स आहेत, 2 मीटिंग्स आहेत, भरपूर काय काय आहे. तर आता पटकन आवरून झोपून जाणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज खाली कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे की नाही. शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब पण करा. आणि अजून एक गोष्ट, आम्हाला भरपूर असे कॉमेंट्स येत होते की तुम्ही कुकिंग वाले व्हिडिओज वगैरे बनवा, पण आम्ही पण मिस करतो ऍक्च्युली ते व्हिडिओज बनवणं. पण आता सध्या बॅक टू बॅक म्हणजे तर लग्न आणि एक तर आता आम्ही हिच्या बर्थडे ट्रिप साठी जगन्नाथला जाऊन आलो तर त्याच्यात टाइम, ते प्लॅन करण्यात टाइम, आणि आता आम्ही परत उज्जैनला पण जाणार आहोत. म्हणजे माहिती नाही पण बॅक टू बॅक एवढ्या गोष्टी येत आहेत ना की इव्हेंट्स पण येतात. थोडं आम्ही असं त्या व्हिडिओज ना आमचा थोडा ब्रेक लागलाय पण लवकरच येणार. या संडेला आम्ही विचार केलेला पण नंतर आठवलं या संडेला परत वरचं लग्न आहे. आणि आधी जेव्हा आम्ही कुकिंगचे व्हिडिओज गौरांसोबत वगैरे करायचो ना तेव्हा गौरांचा जॉब लागला नव्हता. आता तो जॉबला जातो. सो आम्हाला त्याच्या हिशोबाने आणि त्याचा पण व्लॉगिंग चॅनल वगैरे आहे. सो त्याचे शनिवार रविवार आता तो मेहनत करतो व्लॉग्स करायला. नाही पण एक दिवस आम्ही काढू आणि नक्की एक कुकिंग व्हिडिओ बनवू कारण आमची एक कुकिंग गौरांग नसेल तर ऍटलीस्ट आम्ही तरी असो. आणि चॅलेंज व्हिडिओज लवकरच येतील. आणि जर आले नसतील तर मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेला म्हणजे जर तुम्ही बघितले नसतील तर मी प्लेलिस्ट बनवून ठेवलेलं आहे चॅलेंज व्हिडिओजचं. तर ते प्लेलिस्ट नक्की बघा आणि नक्की आम्ही चॅलेंजेस लवकरच करू. थँक्यू अजून पण असंच आम्हाला सजेशन्स देत राहतात. आम्ही काय करू शकतो. सो बाय बाय.